नमस्कार मंडळी. अरे आली रे आली दिवाळी आली, आली रे आली दिवाळी आली. अरे येऊन येऊन येणार कोण, दिवाळी शिवाय आहेच कोण. येऊन येऊन येणार कोण, अरे आली रे आली. ताई माई अक्का विचार करा पक्का, दिवाळीवरच मारा शिक्का. ताई माई अक्का विचार करा पक्का. अगं बाई, अशा काही शुभेच्छा देते मी तुम्हाला दिवाळीच्या. हाव गेले काही दिवस हे असलंच काय बाई ऐकतोय ना आपण, त्यामुळे तेच डोक्यात भरून राहिलंय. कान नुसते किटून गेलेत माझे. त्या नेत्यांच्या घोषणा, पोकळ आश्वासन, खोट्या शुभेच्छा, आय 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 सगळं सगळं ऐकून डोसकं पार भंडावून गेलंय. पण आता ते सगळे इसरा. त्यांच्या निकालाचं टेन्शन त्यांच्यावरच सोडा आणि धूम धडाक्यात दिवाळी साजरी करा. पिरियड हप्ता बंद करून तुम्हाला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. बघा, माझ्यासारखंच दिवाळीत खूप खा प्या, खूप मज्जा करा, नवीन नवीन कपडे घाला. हे बघा, मी बी नेसले नवीन नऊवारी. कशी दिसते? अगं भैया छान दिसते ना. हा, आमच्या सासूबाई म्हणायच्या, मला नेहमी म्हणायच्या का बाई सणाच्या दिवशी बाईनं नऊवारी लुगडं न पुरुषांना फेटा बांधायला पाहिजे. म्हणून मी आज अशी नऊवारी लुगडं नेसली ना, तशी समध्या बायांनी या दिवाळीला नऊवारी नेसायची आणि पुरुषांनी फेटा गुंडाळायचा. काय आता नाही, आता नाही, आता नाही. आता तुम्ही माझ्या संग बघा, पिरियड हप्ता बंद. आज धनत्रयोदशीच्या दिवशी मी धन वाटायला तुमच्या समोर आलेले आहे. बघूया कोण घेऊन जाते आजच्या दिवशी धन. पहिले स्पर्धक आहेत सुनील जाधव. आपले दुसरे स्पर्धक येत आहेत विशाखा रानवशे. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धक आहेत प्रतिभाताई पाटील. नमस्कार. सुरुवात करायची खेळायला, पण त्याच्या आधी तुमची ओळख करून द्या बरं. विशाखाताई. माझं नाव सौ विशाखा दिलीप राणवशे. मी डोंबिवली इथून आले आहे. मूळ गाव कुठलं तुमचं? वैभववाडी. बर, कोकणातून आलायत? हो, कोकणातून. बर. आणि तुमचं किती कर्ज घेतलं होतं तुम्ही? मी घेतलं होतं 10,75,000 घेतलं होतं आणि आता बाकी आहे 10,33,000. पण आपल्या इथे जास्तीत जास्त 10 लाखापर्यंतच कर्ज माफ होतं. बरोबर. हो. त्यामुळे तुम्ही खेळत आहात 10 लाखासाठी. कोण कोण आले सोबत? माझे मिस्टर आणि मुलगा हार्दिक, आई, बाबा, बहीण, भाऊजी आणि काका काकी. अरे बापरे, सगळेच आलेले आहेत. अख्खं मालवण आले. अख्खं मालवण इकडे आहे होय. तुम्ही सांगा. नमस्कार, मी सुनील वसंतराव जाधव, राहणारा माहीमचा, मूळ गाव वरंगेपाळी, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर का? बरं, शबास. तुमच्या सोबत कोण कोण आले? माझी मिसेस आहे. नमस्कार वहिनी. बरं, किती कर्ज घेतलं होतं? 15,42,000. हा बाबा बाबा बा. पण आमच्या इथं तुम्ही 10 लाखासाठी खेळणार. बरोबर. तुमचं इथं मनापासून स्वागत आहे. आणि आता प्रतिभाताई पाटील. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बोला. माझं नाव सौ प्रतिभा अंकुश पाटील, कळंबोली पनवेलवरून आले. गाव आमचं रांजणखार अलिबाग, रायगडमध्ये आहे. मी 4 लाखाचं कर्ज घेतलं होतं. शिल्लक आहे 3,66,000. 3,55,269 रुपये. पण ह्या नावामुळे काही गमती जमती, काही फायदे तोटे काय? फायदे असं नाही, गंमत म्हणून
झालेलं आहे. हा सांगा ना आम्हाला. जेव्हा त्यांचं नाव पेपरला आलं अगदी हेडिंगला, तेव्हा आमच्या मुख्याध्यापकांनी पहिलं फोन केलं का बाई तुमचं नाव पेपरमध्ये पहिल्याच पानावर आलेलं तुम्ही आहे, राष्ट्रपती झाल्या बाई. राष्ट्रपती झालात. आणि मैत्रिणी अशा आहेत दोघी तिघी, आपण जर कधी गेलं तर हा ये राष्ट्रपती आली, पहिली जागा तिला द्या, नाहीतर मग ती आपलं काम नाही काय करणार. असे होते थोडीफार गंमत. काय करता तुम्ही? शिक्षिका आहे, शिक्षिका. प्राथमिक शिक्षिका आहे. बर बर. कोण कोण आले तुमच्या बरोबर? माझ्या बरोबर माझा भाऊ, भाऊजाई, मुलगा, मुलगी, बहीण आणि पुतण्या. अख्खी कळंबोली आली इथं. ठीक आहे, आपण या खेळाला सुरुवात करूया. 10 प्रश्न 10 उत्तर. प्रत्येक योग्य उत्तराला तुमच्या खात्यात 10% जमा होतील. 3रा 5वा आणि 7वा प्रश्न नशिबाचा कौल आजमावणारा असेल आणि सगळ्यात आधी ज्याच्या खात्यात 100% जमा होतील तो असेल आजचा विजेता. त्याचं नाव या चेकवर लिहिलं जाईल, तो हा चेक इथून घेऊन जाईल. तेव्हा तयार आहात तुम्ही तिघे? हो. मामा, धनत्रयोदशीचा दिवस आहे, इथूनच कुणीतरी धन घेऊन गेलं पाहिजे. हा आहे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न. दिवाळीला या ओळी गायल्या जातात. दिन दिन दिवाळी, टिंब टिंब ओवाळी. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हिरे मोती, पर्याय क्रमांक 2 सोने चांदी, पर्याय क्रमांक 3 कपबशी आणि पर्याय क्रमांक 4 गाई म्हशी. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. तिघांनी उत्तर दिलेली आहेत गाई म्हशी आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गाई म्हशी. तुमच्या तिघांच्याही खात्यात 10% जमा झालेले आहेत. लहानपणी म्हणायचात ना हे 2 फुलबाज्या हातात घेऊन दिन दिन दिवाळी. म्हणा बघू चालीत जरा. हातात घ्या फुलबाज्या. गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या? लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कोणाचा? आई बापाचा. देवाई खोबऱ्याची वाटी, गाली न वाघाच्या पाठी. अरे वा 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 वा. आणि आता दुसरा प्रश्न. हा आहे तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न. नरकासुराचा वध यापैकी कोणी केला? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 दुर्गा, पर्याय क्रमांक 2 काली, पर्याय क्रमांक 3 श्रीकृष्ण आणि पर्याय क्रमांक 4 शिव. तिघांनी पण उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. विशाखाताई, तुमचं काय म्हणणं आहे? दुर्गा. दुर्गा का? अंदाजे दिले. बरं, तुमचं? शिव. शिव का बरं? शंकराने अवतार हे करून नरकासुराचा वध केला असं ऐकलं, माहित नाही. माहित नाही. आणि प्रतिभाताई? श्रीकृष्ण. का बरं? तिघांची 3 उत्तर का बरं? श्रीकृष्णाला सत्यभामेने नरकासुराला मारण्यासाठी पाठवलं होतं असं थोडं आठवतं, म्हणून मी श्रीकृष्ण हे केलं. बरं, मामांचं म्हणणं काय ते बघूया आपण. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रीकृष्ण. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. पूर्वी आकाशवाणीवर आंघोळीच्या दिवशी हे लागायचं, अभ्यंग स्नानाच्या दिवशी. अभ्यंग स्नानाच्या दिवशी कीर्तन लागायचं. बरं, ते ऐकलेलं होतं म्हणून जरासं वाटलं श्रीकृष्ण म्हणून. नरकासुराने 16,000 गोपिकांना आपल्या कैदेत ठेवलं होतं आणि त्यांना सोडवण्यासाठी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, अशी कथा आहे ती. म्हणूनच अभ्यंग स्नान झाल्यावर आपल्या इकडे ते कारेट फोडतात ना. हो. काय म्हणतात तुमच्याकडं? चिरोट. कारेट फोडलं की नरकासुराचा वध केल्याचं समाधान असतं ते.